वळूयात पुढच्या बातमीकडे। वाहन चालकांच्या वाढलेल्या तक्रारींनंतर आता केंद्र सरकारनं या संदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत। E20 सोबत E10 पेट्रोल सुद्धा मिळण्याची शक्यता आहे। केंद्र सरकार आणि ऑइल कंपन्यांमध्ये या संदर्भात चर्चा सुरू आहे। देशात E20 सोबत E10 पेट्रोलही मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। वाहन चालकांच्या वाढलेल्या तक्रारींनंतर आता केंद्र सरकारनं याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत। बाजारात E20 सोबत पुन्हा E10 पेट्रोल उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र सरकार आणि ऑइल इंडस्ट्रीजमध्ये प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे। अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नसला तरी कोट्यवधी वाहनधारकांना या निर्णयामुळे लवकरच पेट्रोल निवडीचा पर्याय मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। ही E10 मानकांनुसार बनवली गेली होती। अशा वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरल्यानं मायलेज कमी होत असल्याचा आणि इंजिनमधील रबर आणि प्लास्टिक कंपोनेंट्स खराब होत असल्याच्या तक्रारी वाहनधारकांकडून सातत्याने येत आहे। सध्या पेट्रोल पंपावर केवळ E20 पेट्रोल उपलब्ध असल्यानं ग्राहकांसमोर इतर कोणताही पर्याय शिल्लक नाही। त्यामुळे सरकारलाही मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता। देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार V अनंत नागेश्वरन यांनी एका लेखात E10 पेट्रोल पुन्हा उपलब्ध करून देण्याची शिफारस केली होती। जुन्या वाहनांचं नुकसान टाळण्यासाठी E10 आणि E20 दोन्ही इंधनं एकत्र विकली जावीत असा सल्ला त्यांनी दिला होता। या सल्ल्यानंतर आता केंद्र सरकारनेही हालचाली सुरू केल्या आहेत।